दामा शेट्टींचा परिवार पंढरपुरात येऊन स्थायिक झाला आणि पंढरपुरात रोजच्या आपल्या व्यवसायाच्या सोबत पंढरीच्या पांडुरंगाची पूजा आणि पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन हा दामा शेट्टीच्या परिवारांचा नित्यक्रमच. पांडुरंगाला नैवेद्य दाखवल्याशिवाय रोजचं काम करायचं नाहीच, आपलं अन्नही घ्यायचं नाही, हा दामा शेट्टीच्या परिवाराचा दिनक्रमच जणू. गोणाई रोज स्वयंपाक करायच्या, रांधायच्या आणि पांडुरंगाला नैवेद्य दाखवायचाच. एके दिवशी काय झालं, दामा शेट्टी गेले बाहेर आणि दामा शेट्टी बाहेर गेल्यावर विठ्ठलाचा नैवेद्य दाखवण्याची जबाबदारी छोट्या नामदेवावरती. नामदेवाला नैवेद्य दाखवायचं काम करायचं असायचं. गोणाईचा स्वयंपाक पूर्ण झालेला, पण नामदेव काही घरात नव्हते. तेव्हा आऊबाईला म्हणजे नामदेवांच्या मोठ्या बहिणीला गोणाईनी बाहेर पाठवलं. म्हणाले, बघ नामा कुठे खेळत असेल इकडे तिकडे. जणी आपली छोटी छोटी कामं करत घरात बसलेली होती आणि आऊबाई शोधायला वाळवंटी गेल्या. नामा, नामदेवा कुठेच रे? नामदेवाला हाक मारून आऊबाई थकली आहे. शेवटी वाळवंटात एका ठिकाणी वाळूमध्ये नामदेव खेळत असलेला दिसला. अरे नामदेवा, तिकडे आई हाक मारून थकली आणि तू इकडे खेळतोयस आणि एकटाच काय वाळूमध्ये खेळत बसलायस? नामदेवाने सांगितलं, आऊबाई मी पुंडलिकाला खेळायला बोलवलं, पण तो कसला खट, तो का ऐकतोय, तो काही खेळायला येत नाही आहे. आऊबाई म्हणाल्या, नामदेवा तुला कळतं का? काय? अरे तो पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत बसलाय. त्याला भेटायला पांडुरंग गेला होता प्रत्यक्ष. त्या पांडुरंगाला वीट सरकवून तो म्हणाला, आलाच आहेस तर थांब, माझ्या आईवडिलांची सेवा पूर्ण होऊ दे, मग तुला भेटतो. अरे त्याच्या भक्ताला भेटायला तो आला होता. त्याला न भेटणारा पुंडलिक आपल्या आईवडिलाच्या सेवेत मग्न आहे रे. तुझ्यासोबत खेळायला येईल का तो? नामदेव, हो अरे खरं आहे, किती आहे ताई, खरं आहे ते, तो येणारच नाही. अरे बाकी सोड, त्या पुंडलिकाच्याकडून काही शिकून घे. काय शिकायचं? तिथे आईचं रांधून झालंय सगळं, तिच्या नैवेद्याचं ताट तयार आहे. पिताजी गेलेले आहेत बाजारहाटीसाठी बाहेरगावी आणि नैवेद्याचं ताट तुला घेऊन जावं लागणार आहे रावळात. ताबडतोब उठ आणि नैवेद्याचं ताट घेऊन जा. हां, मग हे ठीक आहे. नैवेद्याचं ताटही घेऊन जाईल आणि त्या विठ्ठलासोबत खेळेन. त्याला म्हणेल की चल खेळायला माझ्यासोबत. बाबा खेळ, तुला काय खेळायचं ते खेळ, पण ताट तरी ने. बाकीच्यांची जेवणं खोळंबली आहेत, बाकीची थांबली आहेत. हा म्हणला चला. हे दोघं मिळून बहीण भाऊ घरी आले आणि घरी आल्यावर गोणाईनी नामदेवाच्या हातामध्ये नैवेद्याचं ताट दिलं. म्हणाले, ताबडतोब देवळात जायचं, पांडुरंगाला नैवेद्य दाखवायचं आणि त्याच पावली परत यायचं. मध्ये कुठे रेंगाळत बसायचं नाही नामदेवा. तुला फार सवय आहे, एकदा नादाला लागलास की लागतोसच, तिथेच अडकतोस. देवळात जा, पांडुरंगाला नैवेद्य दाखव आणि परत ये. काय वाटलं गोणाईला कुणास ठाऊक. त्यांनी सांगितलं, जने जा बाई याच्यासोबत. हा कुठे रेंगाळेल ना तर पुढे घेऊन या इकडे वापस. आधी देवळात वेळेवर घेऊन जा आणि मग वापस घेऊन ये. हा बसतो खेळत कुठेही वाटेल तिथे. जना म्हणाली, बरं ठीक आहे, मी घेऊन जाईल आणि परत घेऊन पण येईल. जनेने पटकन नामदेवा सांगितलं, चला नामदेवा चला, नैवेद्य दाखवायचा आहे. चल ग जणे म्हणत हे निघाले आणि जाता जाता त्यांनी मध्ये बोलायला सुरुवात केली. म्हणजे जणे, काय हो नामदेवा, हा नैवेद्य दाखवणं मला काही पटत नाही आहे बघ. म्हणाले, म्हणजे? हे बघ, नैवेद्याचं भरलेलं ताट घेऊन जायचं, सगळा स्वयंपाक केलेला असतो. ताटावरचा कपडा हलगटवायचा, पांडुरंगाला दाखवायचा, पाणी फिरवायचं आणि ताट तसंच भरलं घरी घेऊन यायचं आणि त्याचं नैवेद्य म्हणून, त्याचा प्रसाद म्हणून आपण खायचा. पांडुरंग उपाशी आणि आपण तुपाशी. किती छान ना. म्हणजे नैवेद्याचं ताट त्याला दाखवावं आणि घेऊन यावं. नैवेद्य दाखवायचा, नैवेद्य अर्पण करायचा नाही आणि आपण खायचा. नामदेव सहजच म्हणाले, देव उपाशी आणि आपण तुपाशी.
एवढीशी चुणचुणीत जना काय मोठं सत्य सांगते त्यावेळी नामदेवाला बघा. ती म्हणते, नामदेवा, देव सदैव तृप्त आहे. देव सदैव तृप्त आहे. अतृप्त आपण असतो माणसं, करंटी. आपली अतृप्त अवस्था कधीच जात नाही. आपल्याला सारखं हे हवं ते हवं असतं आणि आपण त्याला मागत असतो. देवाच्या समोर आपण अतृप्त मनाने जातो आणि काही ना काहीतरी देवाला मागत राहतो. मला एकदा सांग, कधीतरी असं आलंय का नामदेवा की देवाला विचारावं तुला काय हवंय ते, आणि समजा देवाला द्यायची वेळ आलीच ना की आपण हात आखडता घेतो. फार मोठं सत्य सांगत होतीच नाही, फार मोठं सत्य. मला खरंच सांगावं, असं कधी होतं की आपण देवाला विचारलंय तुला काय हवंय? कधी विचारलंय? बरं आहे देवा. अरे जेव्हा जेव्हा देवळात जातो तेव्हा तेव्हा देवा बघ ना, पोराचं लग्न होत नाही आहे, त्याला नोकरी मिळत नाही आहे, माझं काही स्थिर झालेलं नाही आहे, मला चांगलं पैसा मिळत नाही आहे, आयुष्याला काही म्हणून समाधान नाही. देवा समाधान दे, देवा स्थिरता दे, देवा पोराला नोकरी दे, पोराला बायको दे, बायकोला पुन्हा पोरग दे, आमचा संसार सुखाचा होऊ दे. सतत मागत राहतो. त्याला कधी विचारलंय, पांडुरंगा, लोकाचं ऐकता ऐकता असा कटेवर हात देऊन विटेवर उभा असतोस, पाय दुखतात का रे तुझे? त्याला कधी विचारलंय? अहो, साधा अभिषेक करायचा म्हटलं तर आपल्या दह्यात पाणी घालून जास्तीचं वाढवायचा प्रयत्न करतो. काही तीर्थक्षेत्रावरती, विशेषतः वाराणसीला वगैरे गेल्यावर मला ती आठवण येते नेहमी. अमूलचं पॅकमधलं दूध आणतात आणि 2 लिटर दुधात 5 लिटर पाणी टाकून ते 7-8 लिटरचं बकेट तयार करतात आणि त्याने दुग्धाभिषेक केला म्हणतात. देवाला द्यायची वेळ आली की आपला हात आखडता येतो. त्याला द्यायची वेळ आली की हात आखडता. सुपारी बहारीची कशाला हवी, पूजेची घ्या. त्याला देऊन परत घ्यायचं आहे तरीही त्यात आपली कंजूशी चालू असते. म्हणून जना म्हणते, अरे अतृप्त तर आपण करंटी आहोत, देव सदैव तृप्त असतो, त्याला कधी अतृप्ती नसतेच कधी. आठव बरं म्हणाली, देवाला आपण काय दिलंय? हे दोघं गप्पा मारत 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 देवळापर्यंत आले. नामदेव म्हणाले, खरं आहे जणे तुझं, पण देवाने खाल्लं पाहिजे असं मला वाटतंय बघ. बघ बाबा, रावळात प्रवेश करता करताच पुजारी बाहेर येत होता. रावळात प्रवेश करता करताच पुजारी बाहेर येत होता आणि पुजाऱ्याने विचारलं, काय रे नामदेवा, आज तुझ्यावर वेळ आली का? हो, तात जरा गेलेत बाहेर आणि ते येईपर्यंत आता नैवेद्य दाखवायचं काम माझ्याकडंच. संस्कारी आहेस हो बाळा, चांगला आहे, दाखव नैवेद्य तुझ्या देवाला. काय ग जणे, तू पण निघालीस का? म्हणले हो. आज जाशील तर जरा जपून, शिवशील बिवशील कशाला, मला शिवली होतीस तू. पुजाऱ्याचं म्हणणं बरं का. नामदेवानी फार छान विचारलं, का हो, जना शिवली की विटाळ होतो का? आणि तुम्ही जनेला बाहेर काढताना शिवलं त्याचं काय? कशाचं काय? चंद्रभागेत जाऊन आंघोळ करून आलो, मग चंद्रभागा विटाळली असेल ना? नाही रे, नदी सनातन पवित्र असते, तिला कधी विटाळ विटाळ नसतो. अच्छा, आणि मग देवही सनातन पवित्र आहे. मग देवाला कोणाच्या स्पर्शाने देव विटाळेल? नाही ना, विटाळणार नाही. सनातन पवित्र असलेल्या माणसाच्या स्पर्शाने उलट चांगलं होईल. मी नेहमी म्हणतो, सोवळं आणि ओवळं यातला फरक लक्षात यायला हवा. सोवळं भारी की ओवळं भारी? मोठा प्रश्न आहे ना. सोवळं भारी की ओवळं भारी? आपण म्हणतो सोवळं भारी. आता एक साधं गणित तुम्हाला मी सांगतो, अगदी साधं गणित. बकेटभर पाणी आणलंय आणि बकेटभर पाण्यामध्ये एका डब्बीतला लाल रंग टाकलाय. पाण्याचा रंग काय होईल? लाल होईल. एका बकेट पाण्याच्या ऐवजी एक ड्रम भरून पाणी आणलंय आणि डब्बीतला लाल रंग टाकला, पाणी लाल होईल का? थोडासा लालसर छटा येईल. एका ड्रम भरून पाण्याच्या ऐवजी 1000 लिटरचा हौद आपण टाकलाय, त्यात टाकलाय, काय होईल? काहीच नाही,
तो रंगच त्या पाण्यात मिसळून जाईल, रंग बदलणारही नाही. पाणी जास्त असेल तर रंगाचा परिणाम काय होणार नाही. आता एक साधा दुसरं गणित सांगतो. माझ्या या हाताला या हाताने ढकलतोय, माझे हा हात एका लेकराचा आहे समजा, छोट्या माणसाचा, आणि ढकलतोय. काय होईल? छोट्या लेकराचा हात इकडे जाईल, मोठ्या माणसाचा असेल तर माझा हात इकडे येईल, माझ्यापेक्षा शक्तिशाली असलेल्या. प्रभावाचा परिणाम कोणावर होतो? जे चांगलं आहे, मोठं आहे त्याचा. सोवळ्यात ओवळ्याने स्पर्श केला आणि सोवळ्यातला माणूस ओवळा होणार असेल तर भारी काय? माझं मत आहे, सोवळ्यातल्या ओवळ्याने स्पर्श केला तर ओवळ्यात जो आहे तो सोवळ्यात व्हावा. इतकी ताकद त्या सोवळ्यामध्ये असते. आपण उगाच विटाळलं, बाटलं असं म्हणतो. जना म्हणाली, जाऊ दे ना नामा, तिथे कुठे चर्चा करत बसलाय अजून तू, तुझं वय आहे का? ते म्हणाले, जा जा लवकर जा, दर्शनाची वेळ झाली आहे. आणि नामदेवानी पांडुरंगाच्या गाभाऱ्यात प्रवेश करून पांडुरंगाला नैवेद्य दाखवायचं ठरवलं आहे. पण यावेळेसचा संवाद काही भलताच होणार आहे. काय असेल बघूया पुढच्या भागात.